नमस्कार, मी डॉक्टर गिरिजा वाघ, भारती विद्यापीठ इथे स्त्री आरोग्य प्रसूतीशास्त्र विभागाची प्रमुख आहे आणि गेले 32 वर्ष मी इथे कार्यरत आहे आणि असं अनुभवात येतं की प्री इक्लाम्शिया नावाचा जो हा आजार आहे हा गरोदर मातांमध्ये बराच गुंतागुंत निर्माण करताना दिसतो। प्री इक्लाम्शिया काय असतं बरं? रक्तदाबाची वाढ गरोदरपणामध्ये स्पेसिफिकली होणं याला प्री इक्लाम्शिया म्हणतात आणि साधारणतः त्याची सुरुवात प्रेग्नन्सी राहिल्यानंतर एक दुसऱ्या पाडावामध्ये म्हणजे साधारण 26-27 आठवड्यांनंतर होताना दिसते। अचानक वजन वाढणे किंवा जर बाई लठ्ठ असेल किंवा तिला डायबिटीज किंवा जुना रक्तदाब असेल किंवा पूर्वीच्या प्रेग्नन्सीत असं काही झालं असेल, आहारामध्ये काही त्रुटी असतील, हिमोग्लोबिन कमी असेल, घरामध्ये कुटुंबियांना असला आजार झालेला असण्याची शक्यता असेल, खूप लहान वयात लग्न होऊन लगेचच दिवस राहिले असतील किंवा वय मोठं असेल किंवा प्रेग्नन्सी ही जर इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट म्हणजे वंध्यत्व चिकित्सा करून जर राहिलेली असेल तर अशा बायकांमध्ये थोडंसं याचं प्रमाण जास्त दिसतं। मग याला सोल्युशन काय आहे? तर याला सोल्युशन असं आहे की दिवस राहण्याच्या अगोदरपासूनच आपण थोडंसं प्लॅनिंग आणि नियोजन करणं गरजेचं असतं की जेणेकरून आपण वैद्यकीय सल्ला घ्यायचा, त्याच्यामध्ये आपली तब्येत व्यवस्थित आहे की नाही, व्यवस्थित आहार आपण घेतो आहोत की नाही, व्यायाम करतो आहोत की नाही, काही गोळ्या औषधंसुद्धा आम्ही या स्त्रियांना देतो आणि दिवस राहिल्यापासनं तर बाळंतपणापर्यंत सतत व्यवस्थित पद्धतीने जसं डॉक्टरांनी निर्देश केला आहे त्याप्रमाणे तपासणं गरजेचं असतं। कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा आहारातनं भरपूर प्रमाणात कॅल्शियम किंवा लो डोस ॲस्प्रिन ही एका ठराविक वेळेपासून गरोदरपणात सुरू केल्याने याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होतं। शिवाय सतत व्यायाम करणं म्हणजे शरीराची हालचाल जसं की 40 मिनिटं रोज चालणं किंवा व्यायाम किंवा आपण आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळं आणि फळभाज्यांचा जर आपण प्रभाव ठेवला तर ह्या प्री इक्लाम्शियाचा जवळजवळ 65% आपण प्रमाण कमी करू शकतो। याचं कारण असं आहे की मग जर रक्तदाब वाढला की गुंतागुंत होते, बायकांमध्ये मल्टीसिस्टमिक डिसऑर्डर होतो। म्हणजे काय? झटके येऊ शकतात, त्यांची किडनीवरती परिणाम होऊ शकतो, लिव्हर फेल होऊ शकतो आणि कधीकधी जीव दगावू शकतो। बऱ्याच वेळेला दिवस वाचवण्यासाठी, बाईचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला सिझरन सेक्शन करावं लागतं किंवा दिवस भरण्याच्या आत बाळंतपण करावं लागतं आणि प्री इक्लाम्शिया झालेल्या मातेंची बालकं पण खूप खूप नाजूक असतात कारण त्यांना ह्या सगळ्या प्रभावामुळे अडचणी होताना दिसतात आणि त्याच कारणाने वेळोवेळी तपासणे, आहाराचा निर्देश फॉलो करणे गरजेचं आहे। असं करणं का गरजेचं आहे किंवा असं लक्षात आलेलं आहे की ज्या बायकांना गरोदरपणामध्ये रक्तदाबाचा त्रास झालेला आहे त्यांना बाळंतपणानंतरही हा त्रास होऊ शकतो आणि आयुष्यभरासाठी त्यांना हृदयाचे विकार होण्याची काळजी असते आणि त्याच कारणाने वेळोवेळी तपासणं, जे डॉक्टरांनी रक्त तपासण्या सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे। कधीही विश्वासाने भारती विद्यापीठ स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाच्या OPDमध्ये 24 तास आम्ही कार्यरत असतो। या नावनोंदणी करा, सगळ्या तपासण्या करा आणि ह्या मार्गदर्शनाचा तुम्ही स्वतःसाठी फायदा करून आपण पुढची पिढी एक अतिशय पद्धतीची सक्षम, सुरक्षित आणि निरोगी अशी निर्माण करण्याचा ह्या वर्ल्ड प्री इक्लाम्शिया डे 22 मेच्या दिवशी एक निर्धार करूयात। धन्यवाद।